हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झटपट चायनीज भजी। यासाठी मी एक अर्धा कोबी नाहीतर मीडियम साईजचा कोबी असेल तर तो तुम्ही किसून घ्यायचा, नाहीतर बारीक चिरून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने। तर आता याच्यामध्ये ॲड करायचं 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। मैदा हा तुम्हाला वाटेल तसे तुम्ही अधिकही वापरू शकता। आता याच्यानंतर मी ॲड करते याच्यामध्ये आले लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा टोमॅटो सॉस, एक चमचा सोया सॉस, आणि 1 चमचा रेड चिली सॉस आणि मीठ चवीनुसार। आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचे पीठ देखील ॲड केलेलं आहे। हे तुम्ही स्किप करू शकता, फक्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल। आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याचा ना एक असा पिठाचा गोळा बनवायचा। कोबीला ना किसल्यानंतर त्याला पाणी जास्त सुटतं, म्हणून तुम्ही मैद्याची कन्सिस्टन्सी ना कमी जास्त करू शकता। याला चांगलं एकत्र करून घ्यायचं। त्याचा ना गोळा बनला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची। मी आता याच्यामध्ये थोडं मला पातळ वाटते म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ। तुम्ही याच्या जागी मैदा वापरला तरी चालतं, हे तुम्ही स्किप करू शकता तांदळाचं पीठ। थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आणि याला ना तेल गरम करून तेलामध्ये ना तळायचं। थोडं बघायचं आधी तेल गरम, थोडं बॅटर टाकून बघायचं तेल गरम झाले की नाही। आणि हे अशा पद्धतीने भजी हे तेलामध्ये टाकून घ्यायचे। हे ना संध्याकाळी ज्यावेळी आपण चहा टाईमला बसतो ना, त्यावेळी आपल्याला काहीसं खावंसं वाटतं, तर त्यावेळी ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी झटपट टाईमपास म्हणून ही रेसिपी चांगली आहे आणि पटकन बनणारी आहे। आपण याला टी टाईम रेसिपी म्हणू शकता। तर याला चांगले आता गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये ना तळायचं। मीडियम फ्लेमवरती याला ना चांगले तळून घ्यायचं, कारण याला आतमध्ये कच्चे राहता कामा नयेत। आता हे आपले तयार झालेले आहेत चायनीज भजे। तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, आपण याला टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता। अशा पद्धतीने दुसरे देखील भजे तेलामध्ये काढून घ्यायचं। सगळे माझे भजे काढून झालेले आहेत। तर पहा, हे असे बनतात आपले चायनीज भजे।
तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत थँक्यू.